भंडारा जिल्ह्याचे आजचे तापमान 45 डिग्री सेल्सिअस वर पोहोचलेले आहे। रस्ते निर्मनुष्य झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे। अशा परिस्थितीत उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडू लागले आहेत। अशातच या उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। मृतकाचे नाव भास्कर तरारे असे आहे। आजच्या घडीला एकूण 5 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत। भास्कर दुधराम तरारे वय 51 वर्ष राहणार लाखांदूर हे दिनांक 30/5 सकाळी शेळ्या मेंढ्या राखण्यासाठी शेतावर गेलेले होते। तर काही वेळानंतर नातेवाईकांच्या आणि गावच्या लोकांच्या लक्षात आलं की ते तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत। म्हणून त्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर इथे आणलं आणि त्यांची अत्यावस्थ परिस्थिती बघता त्यांना मग भंडाऱ्याला स्थानांतरित करण्यात आलं। ज्यावेळी पेशंट आमच्याकडे आला कॅज्युअल्टीला त्यावेळी त्यांचं टेम्परेचर 106.5 डिग्रीज होते। आपण ताबडतोब सर्व उपचार सुरू केले, परंतु त्या उपचाराच्या नंतरही पेशंटची जी बेशुद्ध अवस्था आहे ती साफ झाली नाही। लिव्हर आणि किडनीचे रिपोर्ट्स पण हळूहळू कमजोर होत गेले। पेशंटला श्वासाचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि CT स्कॅन आणि बाकी सगळ्या तपासण्या करण्यात आल्या। परंतु त्यानंतरही सगळ्या प्रयत्नानंतर आज सकाळी 10:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं। उष्माघाताचे आपल्या अतिदक्षता विभागात हा एकच पेशंट आहे। बाकीचे जे सौम्य स्वरूपाचे जे पेशंट आहेत, हीट एक्झॉस्शन जो प्रकार आपण म्हणतो, तर ते साधारण 3 पेशंट्स आहेत। 3 ICU मध्ये आहेत, एक मेल वॉर्डमध्ये आहे, एक फिमेल वॉर्डमध्ये आहे। आणि सर यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हात निघताना तापमान खूप जास्त असल्यामुळं शरीराचं निर्जलीकरण होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यायची अत्यंत गरज असते। शक्यतो दुपारच्या वेळी जर अत्यंत महत्त्वाचं नसेल तर बाहेर मोकळ्या परिसरात अथवा उन्हामध्ये जाणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे। सोबतच जे शरीराचं पुनर्जलीकरण करण्यासाठी ताक, लस्सी, नारळ पाणी, निंबू पाणी, आंबील हे जे प्रकार आहेत ते वारंवार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शरीरातली पाण्याची मात्रा कमी होऊ नये। जर ताप आला तर ताबडतोब गरमीच्या ठिकाणून निघून थंड जागेत जाणं आणि ताबडतोब दवाखान्याला अप्रोच करून स्वतःचं ट्रीटमेंट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे।